हे आहे बिहू गाव आणि ह्या बिहू गावामध्ये आम्ही आलो आहोत. तुकाराम महाराजांचं मंदिर पाहण्यासाठी. आणि हे आहे सद्गुरू तुकाराम संत महाराज संस्थान. ए थांब नाही होते त्यांना. हा हे तुकाराम महाराज संत त्यांच्या संस्थानाच्या परिसरातील हा हे बघा त्यांच्यासाठी लागणारं हे सगळं पूजेचं साहित्य आहे इथं. आणि आम्ही आता थोड्याच वेळात जाणार आहोत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये. तुम्ही पण थांबणार आहे का? ते बघा आमची रिया कशी राहिली बघा. ए मम्मी आली का? आणि सगळे लोक हे सगळे दर्शन घेण्यासाठीच आलेले आहेत. हे काही तर प्रथमतः कासवाचं दर्शन घेतलं जाते. चल इथे म्हणे सकाळी एक तर कपडे भिजत घातले होते. कपडे धुवायला आली का जरा आपण जेवढं देतो ना असं ते मिळते म्हणून नाही. दुप्पटातले ऑफर महाराष्ट्रात मध्ये जितके काय प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रापैकी देहू येथील संत तुकाराम महाराज यांचे समाधीस्थळ आहे. तिथे सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आहे. आम्ही आज मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत समाधी. आणि इथे विशेष म्हणजे हे जी झाड दिसते
माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी चला पतंग मी तुझ्या हाती धागा पांडुरंगा पतंग मी तुझ्या हाती धागा पांडुरंगा पांडुरंगा सुटला धागा पांडुरंगा त्याला वरा पांडुरंगा पतंग मी तुझ्या हाती धागा पांडुरंगा पतंग मी तुझ्या हाती धागा गेला पतंग
त्याच्यामध्ये मी करते. मी म्हणू लागेल पांडुरंगा रे पांडुरंगा हो पांडुरंगा पांडुरंगा रे पांडुरंगा हो पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती लाग मी पतंग तुझ्या हाती लाग पांडुरंगा रे पांडुरंगा हो पांडुरंगा हो पांडुरंगा पातरंगाचा केला पतंग पातरंगाचा केला पतंग त्यात भरला निळा रंग त्यात भरला निळा रंग त्यात भरला निळा रंग पांडुरंगा रे पांडुरंगा हो पांडुरंगा पांडुरंगा रे पांडुरंगा हो पांडुरंगा चारी वेदाचा सुटला वारा चारी वेदाचा सुटला वारा शस्त्राचा धार झाला शस्त्राचा धार झाला शस्त्राचा धार झाला पांडुरंगा रे पांडुरंगा हो पांडुरंगा पांडुरंगा रे पांडुरंगा हो पांडुरंगा तुका मने मी झालो पतंग तुका मने मी झालो पतंग माझ्या वडीचा पांडुरंग माझ्या वडीचा पांडुरंग माझ्या वडीचा पांडुरंग पांडुरंगा रे पांडुरंगा हो पांडुरंगा पांडुरंगा रे पांडुरंगा पांडुरंगा हो पांडुरंगा जा ना मग ह्या वेळात एवढा काय माहिती आम्ही लातूर आईचं युट्यूब चॅनल आहे त्यासाठी रेकॉर्ड करतो हो हां पाहिजे पण असं काहीतरी नाही का? आईला पण आवडायचं घालायचं आल्याला लगेच जॉईन झाली आई पाठीमागचं घेते खूप छान आहे त्याला नुसते दगड नको म्हणून ए मी म्हटलं पाठीमागचं बॅकग्राऊंड पण मी घेते सगळ्या मंदिराचं डेकोरेशन दाखवावं लागते ऐकून नाही घेणार चला पुढे चला 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 मग सीताला पुढे
हे नाही ना मावशी मला कापायला अहो मलाच कापायला भरून येतं देवाला ठेवायला काय करू हे म्हणजे पुरे फोटो काढायचा नाही म्हणलं अशा मंदिर लई पाठ करायची दादा मग तिकडे गेले की म्हणाले अहो पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायन अहिर्निशी मुखी नाम विठोबांची घेईन मी वाचे बीज कल्पितांची तुका म्हणे. संस्कृत होतं का जरा तेव्हा संस्कृतमध्ये सगळं लिहिलं आहे. की तुकारामाच्या बीजे दिवशी हे झाड हलते मी तुकारामाच्या बीजे दिवशी हे झाड हलते. वैकुंठ मंदिरापुढे हे नाही नांदूर ते हलणार ते कुणा ठिकाणी आहे? रोडला गेलं की दिसतं तिकडे आहे मग झालं का आली का थकलेली मंडळी आमची. तुकारामाच्या बीजे दिवशी हेच झाड हलणार आहे असं आम्हाला काही अनुभव नसलेल्या माणसाने सांगितलं होतं, परंतु हे झाड नाही म्हणे हलणारं. तिकडं नांदुरकीचं झाड आहे आणि तिकडं ते बघण्यासाठी आम्हाला जायचं आहे. ही आहे तुकाराम महाराजाची पालखी आणि ज्या दिवशी संत तुकाराम महाराजांचं म्हणजे काय ते बीज असतं त्या दिवशी ह्या पालखीला महत्त्वाचं स्थान आहे. अरे पुढे बघ. आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता आला मंदिराच्या बाहेर आलो. आहे मग की घरी नाही घरी कुठं आहे पुस्तक घरी कुठं आहे? फोटो जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी रथ. हे आहे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचं महाद्वार. हीच ती इंद्रायणी नदी आणि ह्याच नदीमध्ये संत तुकाराम यांच्या गाथा बुडवल्या होत्या. ती त्यांच्या मंदिराच्या बाजूलाच वाहते. या नदीच्या काठावरच संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे.
ए मध्ये जाऊ नका, ए मध्ये जाऊ नका, नको माय. ही पाणी किती खोल असते आपल्याला माहित नसते. नको रे बाबा नको, पाण्याच्या ठिकाणी कधीच दलदाड करायचं नाही. बघ किती प्रवाह आहे ते जोरात. बघ शेवाळ असते. नको इथूनच पाणी लाव, तिला लावायचं असलं तर पुढे जाऊ नको, मग बस झालं पुढे. पुढेच उपाय. खूप जोरात प्रवाह नदीचा चालू आहे त्या पावसाळी दिवस असल्यामुळे. आता नको चक्कर किती येते. अरे संत वाहणारी संत तुकाराम यांच्या मंदिराशेजारी असलेली इंद्रायणी नदी हीच आहे. आणि आम्ही इंद्रायणीच्या काठी पाय तोंड ठेवून बसलेलो आहोत. खूप पाण्याचा प्रवाह जोरात वाहतोय. बघा आपल्याला लांबून ती संत वाहते असंच वाटते, तशी ती संत नाहीच. इकडे कर ए रिया, इकडे तिथं नाही या, माझ्या फोन मध्ये करा. माझ्या करते मी. हा तुम्हाला काही एक दोन चालू झालं का विचार. मला काहीच नाही झालं. हे आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान सदेह वैकुंठ गमन स्थान गोपाळपुरा. आणि चप्पल मध्ये सोडलं चप्पल सोडलं मध्ये पैसे देते मावशी इथंच आहे का ते झाड हालायचं. बोर्ड वाचा मावशी आतमध्ये नाही ते झाड हालायचं इथंच आहे का झाड हालतं ते इथंच आहे. बाहेर काच हा नांदूर तिथं झाड हालतं ते तुकाराम बीजाला. हा तेच. बर बर नारळ तो कसा आहे? नारळ तो का मावशी? काय लाग काय माहित लागते का नाही माहित नाही मला. हो जगात ते गुरे 3 वेळा वरून खाली आले आणि इथं तुकाराम बीज म्हणजे साक्षात झाड हालतं का होय. या जाऊ. इथं काय झालं म्हणलं तुकाराम महाराजाचं. तुकाराम महाराज सगळे वैकुंठाला वर गेले हा आणि हे झाड हालतं. वैकुंठाला गेल्यावर इथं असं म्हटलं जातं की तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला गेले त्यावेळेस इथं जे माहेरकाचं झाड आहे हे ते तुकाराम बीजाच्या वेळेस लखलख हलतंय हे झाड, असं लोकांचं म्हणणं आहे प्रत्यक्ष बघणाऱ्यांचं. आणि हे खरं आहे म्हणे.
वैकुंठस्थान. इथूनच संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालेलं आहे. हे काही आहे म्हणून माहेरकाचं. हा कोणता आहे मामा? हे मग हे माहेरकाच हे आहे का? सर्वश्रेष्ठ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज. काय झालं काय झालं? अरे मला फुकू दे ना इकडे. फुकू दे माझ्या डोळ्यात. हे बघा हेच आहे ते नांदुरकीचं झाड, जे की संत तुकाराम महाराजांचं ज्यावेळेस बीज असतं त्यावेळेस हे झाड आपलं आपण लखलख हलतंय. आणि इथं जे येणारे लोक हे सांगतात की हे सत्य घटना आहे. हे बघा हे नांदुर्गी वृक्ष आणि हे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठ गमन स्थान आहे. हेच ते झाडाचं हे महत्व आहे. कुठं फोडायचं असते नारळ? नारळ कुठं फोडायचं? पाय पड. हे बघा हे झाडाला असं चौकोन कंपाऊंड करून बांधकाम करून अगदी व्यवस्थित त्याला जपलेलं आहे. हे वैकुंठ गमनाचं हे ठिकाण आहे आणि म्हणूनच ह्याला महत्त्वाचं स्थान आहे. हे बघा हे हो का नारळ कुठं फोडायचं? कुठं फोडा हो का? हो का फोडायला कशाने काढा काढा ना पटपट निघतो. कशाने काढा. अच्छा ए ये ना इकडे. हेच ते आहेत संत तुकाराम महाराज. हा लोकांना ओरडून सांगतो, लोक ऐकत नाही. करू सुरुवात. तर ऐका, आमचा जन्म माझ्या महाराजांच्या घरात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, माधव, नारायण. त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाखालून सगळे वैकुंठाला गेले ध्यासाकात. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सध्या ध्यासाकात वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात, समर्थ कलांना दाखवणं. तर भांडंगाचं भाने कडू पक्ष ते साक्षात त्या ठिकाणी उतरलं. तुकोबाराच्या पक्षापासून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जी झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. या ठिकाणी 4 ते 5 यात्रा भरते. 12 वाजून 5 मिनिटांनी हे झाड आपोआप हल्ला तर दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ उडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, त्या ठिकाणी 1 मैलावरती आहे.
पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी पंचग्राम तो कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुराहून ते या ठिकाणी आलेत. तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा. त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळेस त्या दुष्टान झाला की विठ्ठल आंब्याखाली आहे. त्यावेळेस ती स्थापना तिथं झाली. आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी तो भंडारा लोंबण्यातून 3 मैलावरती आहे. ते तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. तिथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भगीरथबाई तिच्याकरता आणि संत निळोबा राया त्यांच्याकरता. संताजी जगण्याकरता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं. म्हटले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात. मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला. देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही. ते आपोआप येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर आले महाराजांनी माती टाकली त्यावेळी ते देह काढला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळे भागीरथबाई सासरी होती. नांदायला गेलते. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडे वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करीत हवं उडी ढोहात टाकली. मच्छन मच्छवर झल्ली. पांडुरंगाने मच्छावत धारण धरला. त्याला ते तारलं गेलं. आणि संत निळोबा राया त्या आहे तर पाडनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबा राया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबा रायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं. बिगर अन्न ना पाणी घेता स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले देवा मी तुझ्याकरता नाही आलो मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबा रायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. इथे तुझ्या लागी बोलाविले कोणी प्रार्थना वाचून याला शिक्का प्रल्हाद कैवरी दत्तती दंडया स्तंभी देव राया प्रगटवली. तैशा परी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा तू काय आता धावा करीत येत नाही असा निळोबा रायांनी जाऊन उपदेश केला. त्यावेळेला प्रश्न पडला. देवानी तुकोबाला वैकुंठावरून परत आणलं. निळोबा रायाचे ते 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घराण्यातला पुजारी आहे. इथं पांडुरंगाला तुकोबा रोज सकाळी महापूजा असते. महापूजा करून नैवेद्य असतो. तर कोणाची काही इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो. नसणार काही जबरदस्ती नाहीये. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळला सांगा विनंती माझी वाढवे झालो पांडुरंग वैकुंठ श्रंग बोलला मी तंत्र काही ठोमाचे पावला पुढे इथे झालो गुप्त तुका फडक्या तुकाराम महाराज की जय. आता गावात दर्शन करा. आता माझ्याकडे मार्गदर्शन केलं गावात पाणी मिळेल. आणि काय कोणची इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे काय दान देऊन जा. माझं महापूजन नैवेद्य असतो. एखादं हाताला चेन आहे कुठूनच हाताला येणार. बरोबर कसं हात कुठूनच आहे ते हाताला हां कुठंच येत नाही. चला वेळ थांब. हे आहे तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर. आत्ताच आम्ही तुकाराम महाराजांच्या मंदिरामधून बाहेर पडलो. पण हे गाथा मंदिर हे थोडं मंदिराच्या थोडं बाजूला आहे. म्हणून आम्ही आता गाथा मंदिरामध्ये जातोय. तुकाराम महाराजाच्या मंदिराच्या बाजूलाच आहे हे गाथा मंदिर. आता हे गाथा मंदिराकडे आम्ही निघालो. बापरे काय मोठं मंदिर आहे. किती मस्त आहे. तुकाराम महाराजाच्या गाथा बघायच्यात ना. काय लहान लेकरावरी आता येण्यासारखं झालं का तुम्हाला.
टेम्पो सरकून आता तिकडले महत्वाचं आहे. हा त्या टेम्पो सरकून नाही किती भारी आहे बघा. आपण ते पुणे देवाला गेलो तो असल्या कोणत्या नाही घेतलं तर बघ ते हिरवं बौद्धगयाला का? इथं नांदेडच्या पलीकडे नागपूरच्या पलीकडे असंच होतं भारी मंदिर. ए संधू माझं घे की तिकडे गेले समोर गेले तिने मंदिरात. इकडे बघ काय जायचं आपलं बाहेर येत ना आता तुझी पाठ घेऊ का? हे शिव इकडे चल. पाया पडलेली घ्यायची तुझी. हा नीट बस नीट बस. मग देहूचा प्रवास इथंच संपतो आपला. काय काय बघितलं देहूमध्ये? देहूमध्ये काय काय बघितलं? 2 हत्ती बघितले. सांगा. 4000 तुकाराम महाराजांच्या गाथा लिहून ठेवल्या तिथे संगमरवर दगडांवर. संगमरवरी दगडावर. हातीचं घेतले का? इथं घेतो का फोटो ग्रुपचा? ए चल ये अरे या गेलो मोबाईल जमा करायचा मोबाईल चटके केलं का करा